शिक्षक आणि माझ्या मित्र-मैत्रिणी, आज आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. आपल्याला हे स्वातंत्र्य सहज मिळाले नाही. अनेक शूर नेता आणि स्वातंत्र्य सैनिकांनी त्यासाठी कठोर संघर्ष केला आणि आपले प्राणही दिले. राजगुरू भगत सिंग यांनी स्वातंत्र्य सैनिकांनी त्यासाठी कठोर संघर्ष केला. राजगुरू भगत सिंग यांनी शौर्याने इंग्रजांविरुद्ध लढा दिला आणि धैर्याचे प्रतीक बनले. महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला. सुभाषचंद्र बोस यांनी घोषणेतून प्रेरणा दिली. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे वाघासारखे स्पष्टपणे इंग्रजांना सांगणारे लोकमान्य टिळक ह्या सर्वांच्या बलिदानामुळे आज आपण सर्व जाता मी एवढेच म्हणेल, मला गर्व आहे. भारत माझा देश आहे. अभिमानाने सांगते, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. म्हणूनच आपण आपल्या देशाचा सन्मान केला पाहिजे आणि तो स्वच्छ बनवान वचन दिला पाहिजे. एवढे बोलून मी माझे भाषण